मी आपलं मगाशी दुकानात गेले होते. हे केस लई पांढरे झालेत ना माझे, म्हणून मी मेहंदी आणायला गेले होते. काळी निशा लावीत असते मी, तर आता उद्याच्याला लावावं म्हटलं. आज जरा बाहेर गेले होते तेव्हा ते राहिलं. उद्या काय थोडा स्वयंपाक करायचा, एकटीच आहे त्याच्यामुळं काय थोडं थोडं करायचं. मग ते दुकानात गेले मी, तर तिथं ते 2-3 म्हाताऱ्या बसल्या होत्या. त्यातली ती म्हाताऱ्या म्हणजे साधे एकदम अडाणी. त्यातली ती एक म्हातारी म्हणली, आज लक्ष्मी यायच्यात. तर मग ते लक्ष्मी ही कोणाची बायको आहे तुला माहीत आहे का गं? त्या दुसऱ्या बाईला म्हणली. ती म्हणली नारायणाची बायको लक्ष्मी. ती दुसरी बाई म्हणली नाही नाही, विष्णूची बायको. त्यांचा असा वाद चालू होता. मी दुकानातून आपलं ती मेहंदीची पुडी घेतली आणि निघाले. त्या बाईनं मला बोलवलं, म्हणली आजी तुम्ही सांगा बरं, लक्ष्मी ही कोणाची बायको आहे? म्हणलं तुमचं काय म्हणणं आहे? तर ती एक म्हणती ती नारायणाची बायको आहे, एक म्हणती विष्णूची बायको आहे. म्हणलं हे बघा, ती कुणाची का बायको असं ना, आपल्या घरी आली म्हणजे बस. तर ती बाई त्यातली एक बाई काय म्हणली, नुसती लक्ष्मीच घरी आली म्हणजे बस. म्हणलं हो, लक्ष्मी घरी आली म्हणजे बस. म्हणलं ती कोणाची का बायको असं ना, तिकडं आपल्याला काय करायचं. आणि आपण सांगून काय हे होते वेचे, कोणाची ह्याची बायको आहे त्याची बायको आहे, असं ते चाललं होतं. मी आपलं ते मेहंदीच्या पुड्या घेतल्या आणि आले घरी. आता उद्या सकाळी लावते मेहंदी. उद्या त्याला काळी काळी केस करते, चांगले पांढरं झालेलं आहे. तर आत्ता बसली होती आपली निवांत, म्हणून ती दुकानात गेले. तर मोबाईल घरी होता, तिथंच व्हिडिओ केला असता. पण माझी खोड काय, मी आपलं लई की शायनिंग मारीत नाही ना, ती मोबाईल न्या आणि हे करा आणि ते करा, म्हणून आपलं ती घरीच मोबाईल होता. आता काय करीन मी, मला पोरगं खवळतं तरी तू लगेच तिथंच व्हिडिओ करीत जा, तिथंच व्हिडिओ करीत जा. पण ते आता त्याला नाही सांगणार मी, तरी पण ते व्हिडिओ बघन तो. तर मी त्याला नाही सांगणार तरी. आणि आता कुठं बी चालले तर मी आपलं मोबाईल घेऊन जात जाईन, तिथे लगेच व्हिडिओ करायचा, कोण काय म्हणायला लागेल का. तर तुम्ही सांगा, लक्ष्मी कोणाची बायको आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा.